आपल्या घरी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, नेमकं कारण नाही, खरं तर कालच्या वातावरणामुळे लावला असेल, परंतु त्याची काही गरज नाही. शिवसैनिक या जिल्ह्यामध्ये दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत आणि भाजपचे असू दे किंवा राणी समर्थक असू दे, ज्या पद्धतीने उत्तर देईल त्याच पद्धतीने आम्ही पण त्याच पद्धतीने उत्तर देऊ. निलेश राणेंनी स्वतःच मान्य केलं की 4-4 वेळा माझा पराभव झाला तरी चालेल, परंतु मला जे पाहिजे तो असे असंस्कृत बोलणारा, मी कोणाच्या तरी घरात घुसणार, मी घरावरून नांगर फिरवेन, ह्याला सोडणार नाही, त्यांच्या कुटुंबियावर बोलणार, हा जी पद्धत आहे ही लोकांना नको आहे. आणि त्यामुळे त्यांना फक्त भाजपने त्यांना जसं वडिलांनी उद्धवजींवर टीका केली तसं आता निलेश राणे भास्कर राणेंवर टीका करण्यासाठी भाजपने सोडलेली ही पिल्लू आहेत. आणि अशा लोकांमुळेच भाजप खरं तर ही रसातळाला यापुढच्या काळामध्ये जाईल. खरं तर निलेश राणेंचा जो भास्कर जाधवांवरच्या मतदारसंघात जाऊन जो कालची सभा होती, ही सभा खरं तर भाजपचा त्याला पाठिंबाच होता. भास्कर जाधव हे विधानसभेमध्ये सरकारची आणि भाजपची लखतरं वेशीवर मांडत आहेत आणि त्याचप्रमाणे रस्त्यावर सुद्धा त्यांच्या विदर्भ दौऱ्याला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळालेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आले होते, तेव्हासुद्धा त्यांना त्यांच्या भाषणाला, त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी ते फिरतात त्या त्या ठिकाणी ती भाजपची लखतरं वेशीवर मांडत आहेत आणि सत्यपूर्वी भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडत आहेत. आणि हे भाजपला नको आहे. याआधी संजय राऊतांवर ईडीची चौकशी झाली, आज भास्कर जाधवांना कुठली चौकशी होत नाही, पण भास्कर जाधवांना नांगरून करण्यासाठी हे निलेश राणेंचं त्यांनी अस्त्र उगारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. परंतु खरं तर आपण काल बघितलं असाल की आम्ही त्याच पद्धतीने उत्तर भास्कर जाधव देऊ किंवा आम्ही शिवसैनिक म्हणून सुद्धा देऊ, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली त्या पद्धतीने आम्ही मात्र उत्तर देऊ शकत नाही किंवा आम्ही त्या पद्धतीने बोलू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे भाजपच्या जर नेत्यांनीच जर अशा पद्धतीने भूमिका घेतली असेल तर ह्या महाराष्ट्राला भाजप काय देणार आहे, महाराष्ट्राला भाजप कुठे नेऊन ठेवणार आहे, हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.